पुणे नाशिक रेल्वे संगमनेर मार्गेच जावी. हिवाळी अधिवेशनात आमदार अमोल खताळ यांचे लक्षवेधी आंदोलन. पुणे नाशिक रेल्वे मार्गासंदर्भात संगमनेरवासियांची मागणी ही पूर्ण करण्यासाठी आज नागपूर हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी आंदोलन करण्यात आलं. आमदार अमोल खताळ यांनी विधान भवन परिसरात हे आंदोलन केलंय. पुणे नाशिक रेल्वे ही संगमनेर मार्गेच गेली पाहिजे या आशयाचा टी शर्ट परिधान करून आणि फलक हाती घेऊन त्यांनी शासनाचं लक्ष वेधलंय. संगमनेर वासियांची ही न्याय्य आणि अत्यंत महत्त्वाची मागणी आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून संगमनेरकरांच्या तीव्र भावना शासनापर्यंत पोहोचवल्याचं आमदार खताळ यांनी यावेळी सांगितलंय. नाही, यापूर्वी माझ्या संगमनेर मतदारसंघातील गावांमध्ये रेल्वे मार्ग जाणार म्हणून भूसंपादन सुद्धा झालं आहे. त्याबाबतच्या आवड सुद्धा करण्यात आले, पण अचानक काय परिस्थिती झाली माहीत नाही आणि अचानक मार्ग बदलण्यात आला. तर महारेलचं जर आज आपल्या महाराष्ट्र शासनाच्या वतीने 50% भाग रेल्वेच्या याच्यामध्ये आहे, तर यापूर्वी जे तुम्ही रचना केली होती, यापूर्वी जे सांगितलं होतं का पुणे नाशिक रेल्वे ही आळेफाटा संगमनेर मार्गेच जाणार आहे, पण अचानक 8 दिवसापूर्वी केंद्रीय रेल्वे मंत्री यांनी सभागृहामध्ये सांगितलं का तो मार्ग आम्हाला सोयीस्कर वाटत नाही, त्यामुळे आम्ही तो मार्ग बदलत आहे. तर या गोष्टीचा मी इथं जाहीर निषेध करतो, कारण अशा प्रकारे जर आमच्या संगमनेर तालुक्याच्या विकासावर याचा परिणाम होणार असेल, आमच्या संगमनेरकरांची गेल्या कित्येक वर्षाची ही मागणी आहे, संगमनेर मार्गे रेल्वे गेली पाहिजे. त्याला आज जर कोणी आडकाठी आणत असेल तर त्याच्याबाबत निश्चितच आम्ही जन आंदोलनाच्या माध्यमातून भविष्यात, कालच मी आमचे जुन्नरचे जे आमदार आहेत शिवसेना पक्षाचे शरददादा सोनवणे यांच्याशी सुद्धा चर्चा झाली आहेत. लवकरच आम्ही सर्व मिळून मोठं आंदोलन करणार आहे. नाही, जे येतील त्यांना बरोबर घेऊन जाऊ आम्ही, कारण यामध्ये राजकारण करण्याचा आमचा प्रयत्न नाही, परंतु दुर्दैवाने काही लोकांनी निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच राजकारणाचा आरोप प्रत्यारोपाच्या फैरी केल्या होत्या. त्यामुळं जे प्रामाणिकपणे ज्यांचा हेतू शुद्ध राहील या आंदोलनामध्ये, त्या सगळ्यांना बरोबर घेऊन आम्ही आंदोलन करू. परंतु माझी भूमिका राहील का सत्तेतील जे पक्ष आहेत महायुतीचे, जेवढे काही आपले आमदार खासदार असतील त्यांना बरोबर घेऊन, का आता दुर्दैवाने तिथं तर कोल्हे साहेब सुद्धा महाविकास आघाडीचे आहेत, त्यानंतर आज भाऊसाहेब वागचौरे सुद्धा महाविकास आघाडीचे आहेत, राजाभाऊ वाजे सुद्धा महाविकास आघाडीचे आहेत. त्यामुळं खरं तर या 3 खासदारांनीच लोकसभेमध्ये हा प्रश्न उचलून धरणं गरजेचं होतं, परंतु दुर्दैवाने तसा काही प्रकार झालेला दिसत नसल्यामुळं आज आमची संगमनेरचा लोकप्रतिनिधी म्हणून माझी भूमिका आहे त्याला मी कुठेतरी पुढे घेऊन जात आहे. निश्चित कालच मी या संदर्भात आमचे शिवसेना पक्षाचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबांशी चर्चा केली. त्यावेळेस शरददादा सोनवणे होते. साहेबांनी आम्हाला सांगितलं, आज साहेबांना पत्र दिल्यानंतर साहेबसुद्धा त्यांचं पत्र देत आहे आणि वेळप्रसंगी साहेब स्वतः येऊन आमचे खासदार आदरणीय श्रीकांतदादा शिंदे साहेब हे आम्हाला स्वतः तिथं केंद्रीय रेल्वे मंत्र्यांबरोबर भेट घडून देणार आहे. त्यामुळं निश्चितच आमचा प्रयत्न राहणार आहे. सरकार आपलंच आहे, आपल्या विचाराचं आहे, परंतु यापूर्वीचा जो आता नवीन मार्ग आला आहे, या मार्गावरती ऑलरेडी रेल्वे असल्यामुळं आम्हाला संगमनेर, नारायणगाव, सिन्नर या भागात रेल्वेची आवश्यकता आहे. त्यामुळे संगमनेर मार्गेच ती जावा अशी आमची भूमिका आहे.